तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या सुंदर ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी आपण आलेले आहोत गजानन महाराज मठ पंढरपूर येथे, जे की शेगाव संस्थानचे संचलित आहे. आणि या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण गजानन महाराजांबद्दल माहिती प्लस गजानन महाराजांचं दर्शन प्लस इकडं श्रीराम मंदिर आणि त्याच्या खाली गजानन महाराजांच्या गादीचं दर्शन, जिथं की गजानन महाराज विश्रांतीला बसायचे, हे ठिकाण तुम्हाला आज दाखवणार आहे. तर गजानन महाराजांबद्दल सांगायचं असं की गजानन महाराजांचा अवतार आहे या पृथ्वीवरती, हे याचा शोध कसा लागला ते तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. गजानन महाराज ज्या गावचे आहेत, शेगाव संस्थानचे, त्या संस्थानच्या तिथं एक देवीदास नावाच्या एका मठाधिपतीच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. मग त्या कार्यक्रमाला गाव जेवण ठेवलेलं. मग तिथं गाव जेवणाच्या वेळेस एक म्हणजे पत्रावळ्या लोक खायचे आणि रस्त्यावरती टाकायचे. मग ते लोकांना तिकडं बघवत पण नव्हतं, अशी ते घाण वगैरे केलेली. तर तिथे एक वृद्ध व्यक्ती आले आणि त्यांनी ते उष्ट खायला चालू केलं पत्रावळीमधलं. मग ते काय झालं, लोक तिथून एक बंकटलाल अग्रवाल नावाचा एक व्यक्ती तिथून जात होता. मग त्यांना ते बरोबर नाही वाटलं. मग त्यांनी काय बोलले, महाराज तुम्ही आतमध्ये चला, आपण तिथं मस्तमध्ये जेवण वगैरे तुमची सोय करतो, असं नका खाऊ उष्ट. तर त्यांनी तिथं सांगितलं, त्यांना एक शब्द सांगितला की अन्नम ब्रह्मेती, म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा अपमान कुठल्या लेवलला सहन केला जाणार नाही, हे देवांनाही मान्य नाही. तर ते त्यांनी गजानन महाराजांनी सांगितलं. आणि मग ते अग्रवाल बंकटलाल अग्रवालांनी ते त्यांना आतमध्ये घेऊन गेले. त्यांच्यासाठी देवीदासांना विनंती करून स्पेशल ताट बनवलं आणि ते गजानन महाराजांना ताटावरती बसून व्यवस्थित जेवायला दिलं. आणि तिथून गजानन महाराजांबद्दल त्यांना अशी गोडी लागली की बंकटलालांनी गजानन महाराजांचे चरणसेवा कायमस्वरूपी स्वीकारली आणि त्यांनी त्यांचं जे काय आहे ते तिथंच सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करून टाकलं. तर अशा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण गजानन महाराज मठ, हे बघा समोर गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि हे इकडचं एक मंदिर, असं मंदिर आणि इथं असलेल्या सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहे. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन करूया. ओके. तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन करून देता येते का बघणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत आपण की आतमध्ये मोबाईल त्यांनी थोडासा अलाउड करावा. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण मंदिरामध्ये श्री गजानन महाराजांचा मुख्य फोटोचं दर्शन घेत आहोत. हे बघा, जय गजानन. आणि ही आपण गजानन महाराजांच्या मुख्य मूर्तीचं दर्शन घेता इथं समोर बघा. आणि महाराजांचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन. वा, अतिशय मनमोहक अशी गजानन महाराजांची मूर्ती बघताय. आणि हा गजानन महाराजांचाच फोटो आहे. हे दुर्मिळ आणि ओरिजिनल, म्हणजे हे खरे फोटो आहेत गजानन महाराजांचे. आपण आता बाहेर जाऊया तिथून. आपण आता श्रीराम मंदिरमध्ये जाणार आहोत. चलो चलो चलो. पाय हे बघा, भक्तांच्या पायाला उन्हाचा त्रास होऊ नये, पोहू नये पाय म्हणून हे मी मॅटिंग पण टाकलेलं आहे. एवढं भारी इथली सोय आहे. तुम्ही येऊन इथल्या दर्शनाचा पण आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला त्रास पण नाही होणार, याची काळजी यांनी सगळ्यांनी घेतली. ओके, आज जाऊ. आपण गजानन महाराज मठामधील बाजूच्या श्रीराम मंदिराचं दर्शन घेतोय. बघा पुढं श्री राम, श्री सीतामय्या आणि श्री लक्ष्मण भगवानांचं दर्शन होतं आहे. मठ अतिशय सुंदर आहे. एकदा नक्की या आणि दर्शनाचा लाभ घ्या. खूप
खूप मन फ्रेश होऊन जाईल तुमचं, असं हे मंदिर आहे. इथून आपण तुम्हाला खाली जाऊन गादीचं दर्शन करवणार आहोत. हे बघा, हे सुंदर प्रभू श्रीरामांचे चरण कमल आणि त्यांची हे मनमोहक अशी मूर्ती. इथून आपण तुम्हाला खाली गादीचं दर्शन करणार आहे, पण खाली मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल एकदम स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, त्यामुळं खालच्यासाठी माफ करा. पण तुम्ही नक्की या, एकदा या शांत आणि अतिशय रम्य अशा या वातावरणामध्ये तुम्ही दर्शन घ्या. चलो, आता दर्शन झालेले, आपण बाहेर जाऊयात. तर मित्रांनो, आजचं आपलं गजानन महाराजांचं दर्शन, श्रीराम मंदिरचं दर्शन आणि गादीचं दर्शन पण झालेलं आहे आणि आपण आता बाहेर आलो. तुम्हाला आता मंदिराबद्दल, म्हणजे जेणेकरून तुम्ही मंदिरात पंढरपूरला यावं आणि कुठं थांबावं याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. गजानन महाराजांच्या संबंधित, मठाच्या संबंधित, जे की आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या अतिशय लगद पंढरपूरमध्ये हे गजानन महाराजांचा मठ आहे, जे की शेगाव संस्थांच्याद्वारे संचलित आहे. आपण मंदिरची ही पूर्ण हा मंदिरचा परिसर 8.5 एकरामध्ये वसलेला आहे आणि या मंदिरच्या इथं 6 भक्तनिवास आहेत. 6, त्याच्यामध्ये 300 रूम आहेत आणि 2 मोठे मोठे हॉल आहेत, जे की रूम फुल झाल्यानंतर तुम्हाला त्या हॉलमध्ये नॉर्मल कॉट घेऊन तुम्हाला हे करता येतं. तर असं हे भव्य दिव्य असं वारकरी निवास तिकडं आहे आणि हे चप्पल स्टँडपासून आपण आता तुम्हाला आतमध्ये जाऊन थोडंसं दाखवतोय. चला बघूया. आम्ही पहिलं 12वीला असताना, कॉलेजला असताना ना, इथे यायचो. विवेकवर्धिनी विद्यालयाला आम्ही शिकायला होतो, त्यावेळेस इथे यायचो. तेव्हा इथं बसायचो. त्यावेळेस इथं झाडं होती, भरपूर झाडी होती आणि इथं ते ह्याचे भजन कीर्तनाचे कार्यक्रम पण व्हायचे. आणि आता काय झालंय, आता जरा थोडं मंदिराचं जरा तो भरपूर काम झालं ना, ते पलीकडचं ते भक्तनिवास आहे ना, ते आत्ता झालंय बघा, ते मोठं. आणि गजानन महाराजांचं जे आत्ता तुम्हाला दाखवलं ते जे मंदिर आहे ना, ते आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि त्या तत्पूर्वी या राम मंदिरच्या तिथंच गजानन महाराजांचं मंदिर होतं. आणि हे बघा, हे जे की आपलं आता स्थान, श्रद्धास्थान काही म्हणू शकतात, कारण मी जे आहे ते आणि फक्त श्रीकृष्णांमुळेच आहे. ते हे आपले श्रीकृष्ण. या आतमध्ये मला इथूनच आता बाकी सगळं तुम्हाला दाखवतं. तर हे श्री राधाकृष्णांची मनमोहक अशी मूर्ती तुम्ही बघताय. हे पहिल्यापासूनच इथं आहे. जरा तुमचा जर मूड फ्रेश करायचा असेल, माइंड तुमचा एकदम ओकेमध्ये आणायचा असेल, तर तुम्ही गजानन महाराज मठामध्ये या. इथले रेट कसे आहेत? रूमचे रेट 300 रुपयापासून ते 1000 रुपयेपर्यंत प्रत्येक म्हणजे श्रेणीनुसार तुम्हाला रूम घ्यायला मिळतील. आणि हे आपले पंढरपूरचे मित्र आहेत, आपल्या ब्लॉगमध्ये येत आहेत. हे आभारी आहे. तर आजचा हा आपला सुंदर असा ब्लॉग आपण याच बेसवरती इथं संपवतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि मठ इतका सुंदर आहे की तुम्ही बघू शकता. कुठल्या लेवलला तुम्हाला आवडणार नाही असं नाही आहे. इथं संध्याकाळच्या वेळेस जर आलात तर मग अतिउत्तमच. त्यामुळं आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबतोय. तुम्ही मंदिराच्या आजूबाजूची सगळी झाडी बघा, कसा आहे नजारा, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करा, लोकांना कळू द्या. पंढरपूरमध्ये पण एवढं मोठं एक संस्थान संचलित आहे, कार्यरत आहे, जे की लोकांच्या सेवेसाठी आहे. वारकऱ्यांनी यावं, कुणीही यावं. इथं स्वस्त आणि मस्त हे मिळतं तुम्हाला, निवासस्थान आहे आणि प्लस इथं महाप्रसाद असतो. महाप्रसादाचं टायमिंग आहे की सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला इथं महाप्रसादाचा आस्वाद घेता येईल. तर मित्रांनो, चला आजचा ब्लॉग इथं संपवतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा आणि आनंद घ्या. ऊन भरपूर आहे, गरज असेल तरच बाहेर निघा, नसेल तर काम टाळा. काम महत्त्वाचं असेल तर ऊन टाळा.